Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आला, उद्याचं लक्ष्मीपूजन आहे. जर शहरातली व्यवस्था 24 तासात सुधारवली नाही, गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो, लोकांकडनं पैसे घेतो. फायरमध्ये NOC द्यायचे पैसे लागतात, टाउन प्लॅनिंग सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागतात. निवेदन दिले, लोकांकडे नियमित कचरा उचलला जात नाही, कारण काय सांगितलं जातं? कारण की प्रायव्हेट कंपन्या आहेत, यांच्याशी वाटाघाटी आहे, त्यांना बोलायच्या लायकच नाही. टाउन प्लॅनिंग मध्ये एक वर्ष मॅपच सँक्शन केला जात नाही कमिशन शिवाय. आरोप आहे. तिथल्या दलालांचे नाव, तिथल्या दलालांची ऑडिओ क्लिपिंग माझ्या फोनमध्ये आहे की तुम्ही कुठेही जा, कोणत्याही नेत्याकडे जा, पैसे दिल्याशिवाय फायरची NOC मिळणार नाही आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही. जर शहरातल्या लोकांना असं लुटल्या जात असेल तर या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही. याची उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घरावर आम्ही नेऊन टाकू. आयुक्तांच्या कॅबिन पर्यंत पोहोचले, त्याला कॅबिन उघडण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी अरे काय करणार? याच्या आधी 10,000 आंदोलन केले, 10,000 निवेदन दिले. यांना आम्ही गुगल मॅपद्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे, कचरा कुठे आहे. अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेरिंग केलं नाही, तर त्याचा फायदाच नाही. तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावा. हे राजासारखे वागून झाले की आम्ही या शहराचा राजा आहे आणि आम्ही प्रजा आहो का? लोकांचा टॅक्स आहे, लोकांच्या पैशाने महानगरपालिका चालते. जर अशा पद्धतीचा कारभार असेल तर उद्या यांच्या घरावरही लोक चालून जातात. राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शहराला लक्ष द्यावं, नाही तर जे परिणाम असेल ते भोगण्यास तयार राहावं, असा सुद्धा इशारा आमचा आहे.